आपण या आठवडी चर्चा बैठक या चर्चासत्रामध्ये आपण आवर्जून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. हे आपल्या जीवनातला अमूल्य वेळ असते. प्रत्येकालाच वाटते का माझं प्रत्येकालाच परपंच आहे आणि कोणत्या नाही कोणत्या कामात आपलं मन गुंतलेलं असतेच, पण आपल्याला आठवड्यातून एक दिवस वेळ काढावा लागतो. ते म्हणजे आठवडी चर्चासत्र. आणि या चर्चासत्रात आल्याच्या नंतर आपल्याला खूप काही शिकण्यास मिळते, नाही का? प्रत्येकालाच काम असतं. शाळेचे मुलं असोत, शेवटीने ताई असतील किंवा सेवक भाऊ आपले, प्रत्येकालाच काम असते. पण वेळात वेळ काढून आपण ज्या ठिकाणी आलो तर यातून काहीतरी आपण आपल्या जीवनात शिकल्या पाहिजे. तत्व, शब्द, नियम, अनुभव याच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनात कुठंतरी आपण कोणत्या तरी वेळेस असा प्रकाश घालू शकतोच. असे म्हणजे आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळत असते. ज्या पद्धतीने आज आपल्याला आता शैलेश भाऊंना एक छोटासा अनुभव सांगितलाच आहे. तत्वाच्या माध्यमातून चांगले अनुभव सांगितले आणि याच्यातून शिकण्याला एक गोष्ट आहे का महान त्यागी बाबा जुंदेजीने अशा परमेश्वराची शक्ती निर्माण केली आहे. हे एक जागृत शक्ती आहे. हे शब्दावर आपल्या शब्दावर उभी आहे, नाही का? आपल्या शब्दावर उभी आहे शक्ती. म्हणजे वेळोवेळी साथ देणारी शक्ती आहे आणि प्रत्येकाने याचा अनुभव घेतलेला आहे, नाही का? प्रत्येकाने या शक्तीचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे. तर आपल्याला या शक्तीच्या माध्यमातून आपल्याला कार्य करणे आहे, नाही का? कार्य म्हणजे आपल्याला कसं आहे किंवा दिवसभर त्याच्याच मागे लागून आपल्याला राहायला लावलं आहे का बाबांनी? नाही. फक्त काय आहे, सकाळी उठून आपल्याला आंघोळ पाणी करणे आहे, भगवंताच्या नावाची ज्योत लावणी आहे, आपल्या घरासमोर सडासड करून रांगोळी घालणे. म्हणजे एक आपल्याला आपला जो घरचा वातावरण कसं आहे, शुद्धिक म्हणतो आपण त्याला, नाही का? म्हणजे मन त्यावेळेस जेव्हा परमेश्वरावर ज्योत लावतो त्यावेळेस आपला मन एकदम प्रसन्न वाटते, होते का नाही? आपला घर स्वच्छ दिसते आणि म्हणजे आपला एक शरीर एकदम गदगद सारखा होऊन जातो. म्हणजे जिकडे तिकडे म्हणजे चांगला साफसुथरा परिवार म्हणा, परमेश्वराची ज्योत लावलेली असते. आपल्या अंतरात्म्याची जी शक्ती आहे ते जागृत होते त्यावेळेस. म्हणजे एकदम शांत चित्त चैतन्य असं सुखी आणि समृद्ध परिवार वाटते. हे अशी महान कृपा आपल्याला महान तेगी बाबा जुंदेजीने मिळवलेली आहे. म्हणजे हे सांगण्याचं का आपलं जीवन जो आहे ते धन्य झालं आहे. आता शैलेश भाऊ सांगितलं, नाही का? आपल्याला एक नवीन जीवन मिळालेलं आहे. तर आपला जीवन एक म्हणजे धन्य झालेलं आहे, नाही का? म्हणजे आपल्याला येणाऱ्या दिवसात अजून खूप काही करून घेवायचं आहे. तर आपल्याला परमेश्वरी कार्य करणे महत्वाचे आहे. परमेश्वरी कार्य करणे महत्वाचं आहे. आपण या मार्गामध्ये खूप काही शिकलो बी आहे, अनुभव सुद्धा घेतलेलो आपण, नाही का? अनेक प्रकारचे दुःख होते, ते सर्व दूर झाले. आपण तर फक्त ज्यावेळेस भगवंताला हेच सांगा का भगवंता माझे दुःख दूर करा. पण जेव्हा आपण मरण्याचं वचन केलं तर भगवंताने आपल्याला जागृत केले, आपल्या अंतरात्म्याला जागृत केले, आपला आत्मा चैतन्य बनवला आणि आज आपण सुख्याने समृद्ध झाला आणि आपल्या जीवनात ज्या बी काही इच्छा आकांक्षा त्या बी आपल्या पूर्ण होत चाललेल्या आहेत. आता इच्छा तर प्रत्येकाच्या एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा समोर येतच असते. पण आपण कार्य जर करत गेला त्या बी इच्छा आपल्या पूर्ण होत जातात. म्हणजे आपला जीवन सुखी आणि समृद्ध होऊन जाते. आपल्या जीवनाचा उद्धार सुद्धा झालेला आहे या मार्गामध्ये, नाही का? आताच सांगितलं आपल्याला शैलेश भाऊंना. म्हणजे आपल्याला स्वर्ग नगरीतलं जे काय घडते ते आपल्याला पहिलं माहिती होतं का? कोणालाच माहिती नव्हतं, आम्हाला सुद्धा नव्हता.
पण आपल्याला कसा माहिती झाला? या सत्संगाच्या माध्यमातून, सेवक संमेलनाच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या माध्यमातून, बैठकीच्या माध्यमातून झाला, नाही का? नाही तर पहिले एवढंच माहित होतं आपल्याला, यमराज येते ना घेऊन जाते. हा, यमराज येते ना तो घेऊन जाते. हा, सरते शेवटी, नाही का? पण आज आपल्याला या मानव धर्माचा जो सेवक आहे, आज त्या स्वर्ग नगरीमध्ये आपल्या मानव धर्माच्या सेवकाची वाढ होऊन राहिली आहे. वाढ होऊन राहिली आहे आपल्या मानव धर्माचे. हे जे कोण आहेत, चांगले कार्य करणारे, बाबाच्या शिकवणीला चालणारे, तत्वशब्द नियमांना वागणारे, नाही का? नाही तर मरतात तर भरपूर मरतात. पण हे सर्व जातात का? सर्व नाही जात. ज्या वेळेस महान त्यागी बाबा जुमदेवजी पचमढी दौऱ्यावर जेव्हा गेले होते, त्या ठिकाणी अशी म्हण होती पहिले का ज्या जातात त्या वापस नाही येत, म्हणतात ना, त्या तुंब्या गरडला हे सर्व त्या ठिकाणी जाऊन त्याचे मरत होते आणि त्यांची जी आत्मा होती ते त्या ठिकाणी भटकत होती. त्या ठिकाणी भटकत होती अशी भूतासारखी. पण ज्या वेळेस ते एक बाई भेटली ना, तिच्या ज्या मुलाला जेव्हा बुखार वगैरे होता, आता बाबा जुमदेवजीनं ते गंगारामजी रंबाळ वगैरे जे पुराणे सेवक होते, बाबाचे बंधू माळोतराव वगैरे त्या ठिकाणी गेले. बाबांना सांगितलं की त्या बाईला विचारा का रडून राहिली आहे ते. पण त्यावेळेस त्या बाईला कोणी साथ नव्हते देत, बरं, कोणी जवळ नव्हते जात. पण महान त्यागी बाबा जुमदेवजी कसे दयाळू होते, कोणाला ते पाहत नव्हते का काहून दुखी आहे बाबा म्हणून झाले, नाही का? म्हणून त्यांना पाठवला त्यांच्याकडे. त्यावेळेस ते रेल्वेला गेले होते बाबा वगैरे, तर त्यांना पाठवलं. त्यांना सांगू लागले, ते बाई विनवणी करू लागली का मी इथं विनंती करतो पण माझ्याकडे कोणी येत नाहीये, माझ्या मुलाला बुखार आहे खूप, म्हणजे असं फणफण करून राहिले आहे. तेव्हा बाबाने त्यांना आदेश दिला आणि त्यांच्या गालावर थापड मारला आणि त्यांचा जो बुखार आहे तो निघून गेला. त्या बाईजवळ पैसे सुद्धा नव्हते, घरी जाण्याकरता पैसे सुद्धा नव्हते. त्यावेळेस बाबाने सोडून पैसे दिले आणि त्यावेळेस त्या बाईनं बहीण सुद्धा म्हणलं होतं बाबांनी. त्यावेळेस त्या ठिकाणी हे जे आत्मा ज्या भटकत होत्या का नाही, त्यावेळेस बाबा जुमदेवजीनं भगवंताचा त्यावेळेस आव्हान केला आणि भगवान बाबा हनुमानजी त्या ठिकाणी आले आणि ते सर्व जे पहिले जे तुंब्या गरंडला जे वापस नव्हते येत ना, ते जे मरण पावले लोक त्यांना मुक्ती दिला जाते. त्यांना मुक्ती मिळाली तेव्हा सांगा, नाहीतर लाखो असं कितीतरी त्या ठिकाणी मरत होते. म्हणूनच ज्यावेळेस बाबा जुमदेवजीनं जे हवन वगैरे घडत होते का नाही आपल्या निवासस्थानी, त्यावेळेस भगवान बाबा हनुमानजी शेपटीमध्ये गुंडाळून झाले. जेव्हा पार्वतीबाई, ते पहिले ते बाबाची वहिनी होती सीताबाई, तिच्या अंगात पार्वतीबाई होती. पार्वती ते हवनात जेव्हा बसले का नाही, लाखो करोडो